म्हटले तुझी लायकी आम्हाला माहिती. श्री मासे भुलो ठाके वेडा होऊन जातो, भोगत राहतो तिला. भोगणे हा शब्द आहे पुढच्या ओवीत बघा तुम्ही. किती काळ भोगतो. श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे येवो ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्या दारावर म्हातारपणाची थाप मारल्या जाते तोपर्यंत भोगत राहतो. तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि ताकद संपली की मग म्हणतो आमचं आमच्या पोरावर प्रेम आहे. अरे तुझं ना बायकोवर, ना तिच्या मासावर, ना आईवर, ना मुलावर, तुझं कोणावरच प्रेम नाही. तुझा प्रवास केवळ आणि केवळ फिरताय बाळा. हा प्रपंचात चालतो रे, परमार्थात चालत नाही. विठ्ठल ज्ञानोबराय म्हटले प्रवास इथं चालणार नाही असा. इतक्या भूमिका बदलणारा प्रवास आमचा प्रवास बदलला नाही. तरी सहजे मनो कोंडले ज्ञानोबरांची ओवी आहे. हृदयीचे असेल उगले जैसे कर चरणी मोडले परी वरून संडे ज्ञानोबराय म्हणतात. हातपाय मोडलेल्या माणसाचा जसा प्रवास शक्य नसतो, त्याला जशी तीर्थयात्रा करता येत नाही, तसं जगन्य त्याच्या चरणावर ज्यानं आपल्या मनाला विसावा दिला त्याला जगताचा प्रवास करता येत नाही. तो प्रवास पूर्ण वेळ नाही, काही वेळ तरी तुला करावा लागेल बाळा. कुठं आहे कठीण, पण प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय यश कसं मिळेल. आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला काय लागतं महाराज. चाललोय आपण सरळ, मध्येच काही आडेपाटे सुचतात. कुठंच जायचं आणि कुठंच निघून जातो माणूस. मी एक कायम उदाहरण सांगतो. एक माणूस एसटीत बसला सीटवर. त्यानं पंढरपूर ते संगमनेर ते पंढरपूर तिकीट काढलं. त्याला पंढरपूर जायचं होतं. गरीब धरा. एक बाई एसटी मध्ये बसली. ती एसटी जाणार होती साताऱ्याला. हिला जायचं पंढरपूरला, यायला जायचं पंढरपूरला. बर बसली एसटीत. प्रवास सुरू झाला. त्या बाईजवळ त्या बाईचं पोरग बसलेलं आहे 5-7 वर्षाचं. पलीकडच्या सीटवर एक माणूस बसलेला आहे. एक 3-4 तास प्रवास केला आणि पिशवीतून आईने एक डबा काढला आणि त्या पोराला म्हणायला लागली, सोन्या मी तुझ्याकरता लवकर उठले, तू जरा बदामचा शिरा साजूक तुपातला बनवलेला आहे, खाऊन घे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं चांगलं नाही बाळा. दुधात खव्यात सध्या लय भेसळ चालू आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी कारवाई करणं चालू केलेली. बाहेरचं खाऊ नको, तू हे खा. तो म्हटला मला नको. अरे खा ना बाबा. तो म्हटला मला नको. खा रे सोन्या, मला नको. तू कसा नको म्हणतोय. तुझ्याकरता बनवलं आणि बाहेरचं खायचंय का तुला. थोबाड फोडील तुझं. खा तू शिरा थोडा. तो म्हटला मला नको. शेवटी माय असती. ती म्हटली तू जर शिरा खाल्ला नाही तर मी हा डबा त्या काकाला देऊन टाकेल. सांग देऊ का काकाला, सांग देऊ का काकाला, सांग देऊ काकाला. असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हणत, बाई हो बाई, तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा. कारण तुमच्या शिऱ्याच्या नादात मी 3 गावं पुढे आलो. आता उतरायचं ठिकाण तर पार मागं गेलं. गाडी सातारा दिसायला लागली. तुम्ही देता कधी. ते एसटी म्हणजे संगमनेरकर तुमचं माझं प्रत्येकाचं आयुष्य लक्षात ठेवा. त्या एसटीत बसायचं आणि देवाच्या गावला जाण्याचं तिकीट ज्ञानोबरांनी काढून दिलं, तुकोबरांनी काढून दिलं. जा, हेच ते ठिकाण आहे दुःखाची साठी, तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरी साहे. उभारोनी बाहे पालवितो. तुम्हाला बोलवतोय जा. पण दुर्भाग्य या जीवाचं. तो एसटीत बसलेला माणूस म्हणजे एकटा नाही, तो संगमनेर तालुक्यातला आहे, मुक्ताईनगर तालुक्यातला सुद्धा आहे. तुम्ही सगळे जीव. ती एसटी म्हणजे आयुष्य. निघालाय प्रवास पंढरीच्या दिशेनं, पण दुर्भाग्य जीवाचं. या बाईची भेट झाली. बाई म्हणजे ही बाई नाही, ही माया. नको ते दाखवते आणि आहे ते लपवते, तिला माया म्हणतात. तिची भेट झाली आणि तिनं चालू केलं, देऊ का शिरा, देऊ का शिरा. देत नाही ती, फक्त देऊ का विचारत राहते. लटिकाची भ्रेम